नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालयावरती 2023च्या संदर्भात लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या जागा निघालेल्या आहेत। तर या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स भाग 6 पाहणार आहोत। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर भाग 5 पाहिलेला होता। जर तो कोणी व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा आहे तर ती TCS पॅटर्ननुसार काय होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, डेली आपलं रोज सकाळी 10 वाजता प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, कशेडी। तर रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कशेडी हा घाट लागतो। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, राष्ट्रपती। तर निवडणूक आयुक्ताची नेमणूक ही राष्ट्रपती करत असतात। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, जिनेवा। तर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय हे जिनेवा या ठिकाणी आहे। तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच काय, WHO चे मुख्यालय तर कुठे आहे, तर जिनेवा या ठिकाणी आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, 720 किलोमीटर लांबीचा। तर महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा काय लाभलेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, गुरु। तर सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, मध्य प्रदेश। तर महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश या राज्याची सीमा काय सर्वात लांब आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, कळसुबाई। तर महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर हे कळसुबाई आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रगोफ्तर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, दादाभाई नौरोजी। तर राष्ट्रगोफ्तर हे वर्तमानपत्र दादाभाई नौरोजी यांनी काय सुरू केलेलं होतं। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, स्वामी विवेकानंद। तर रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी काय केलेली होती। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, उपराष्ट्रपती। तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, जगातील सर्वात मोठे खंड कोणते आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, आशिया। तर जगातील सर्वात मोठे खंड हे आशिया आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे।
तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राज्यसभा. तर संसदेचे वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13वा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महात्मा फुले. तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी केलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14वा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न. तर ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही कोणाची असते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सरपंच. तर ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही सरपंचाची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच तुम्हाला दररोजचे जिल्हा न्यायालय भरतीचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्त्वाची PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 10 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.